Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start fifth part of the chapter 7 is diffraction of light. This means by diffraction of light. We know that shadow are formed when the path of light is blocked by an objective obstacle. आपण जनरली पाहतो आपल्याला सावली दिसते, सावली पडलेली दिसते. ती सावली कशामुळे पडते? जेव्हा लाईटच्या पाथमध्ये, लाईट रेच्या पाथमध्ये जर एखादा ऑब्स्टॅकल असेल किंवा त्या लाईटला आपण ब्लॉक केला असेल तरच त्याची काय पडेल, आपल्याला शॅडो पडलेली दिसेल. Entire geometrical optics is based on the rectilinear propagation of light. However, as discussed earlier, the phenomena exhibited by light such as interference can only be explained by considering the wave nature of light. The diffraction बघायचं आपल्याला. diffraction of light. The diffraction of light is another such phenomenon in certain experiment. The light is seen to bend around edge of obstacle in its path and enter into regions where shadows are expected on the basis of geometrical optics. This is called bending of light around object is called diffraction of light. Is called diffraction of light. Diffraction of light हा एक काय फेनॉमिना आहे. जसं आपण इंटरफेरन्सचा फेनॉमिना बघितलाय तसाच आहे. याच्यामध्ये काय होतो, लाईट ही बेंड होते. कुठून? जर एखादा ऑब्स्टॅकल असेल त्याच्या एजेस पासून ती बेंड होते. द बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द ऑब्जेक्ट, त्यालाच काय म्हणतात, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि त्याचा जो पाथ आहे आणि तो कुठे कुठे जातो, रिजन वेअर शॅडो आर एक्सपेक्टेड, देन त्याची शॅडो आपल्याला पडलेली दिसते. देअर आर डिफ्रॅक्शन इज नोटिकेबल ओनली. कशावरती डिपेंड राहते ते समज. डिफ्रॅक्शन फर्स्ट आहे साइज ऑफ द ऑब्स्टॅकल, सेकंड आहे द साइज ऑफ वेवलेंथ. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय आहे, बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द ऑब्जेक्ट. जर एखादा ऑब्जेक्ट असेल लाईट रेच्या मध्ये, म्हणजे त्याचा ऑब्स्टॅकल असेल, तो त्याचा लाईटचा रे येत आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण एखादा अडथळा ठेवला, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ठेवला, तर तो काय होईल, बेंड होईल लाईट. त्याच बेंडिंग ऑफ लाईटला काय म्हणतात, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. देअर आर टू टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन. Diffraction can be classified into two: Fresnel diffraction and second is the Fraunhofer diffraction. In Fresnel diffraction, the distance are much smaller and the incident wavefront is either cylindrical or spherical, depend on the source. Fresnel diffraction मध्ये जे डिस्टन्स आहे सोर्सचं आणि स्क्रीनचं, ते डिस्टन्स काय असते, स्मॉल असते, जे पॉइंट मध्ये लिहिलेलं आहे. इन दिस केस द डिस्टन्स आर मच स्मॉलर. फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये काय असते, इफ द डिस्टन्स बिटवीन द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट अँड लाईट्स आर व्हेरी लार्ज. फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये ते डिस्टन्स लार्ज असते. सेकंड पॉइंट, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन मध्ये इन्सिडेंट वेव फ्रंट इज आयदर सिलेंड्रिकल और स्पेरिकल डिपेंडिंग ऑन दी स्क्रीन. याच्यामध्ये जो इन्सिडेंट वेव फ्रंट असतो तो सिलेंड्रिकल असू शकतो किंवा स्पेरिकल असू शकतो. तो कशावरती डिपेंड राहतो, स्क्रीनवरती डिपेंड राहतो. परंतु फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये इन दिस केस द वेव फ्रंट इन्सिडेंट ऑन दी ऑब्स्टॅकल कॅन बी कन्सिडर्ड टू बी प्लेन वेव फ्रंट. इथे जो वेव फ्रंट इन्सिडेंट होईल ऑब्स्टॅकल वरती, तो कसा असायला पाहिजे, प्लेनच वेव फ्रंट असायला पाहिजे. थर्ड पॉइंट, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन मधला
a lens is not required to observe the diffraction pattern on the screen. या फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन मध्ये लेन्सची गरज नसते जेव्हा डिफ्रॅक्शन पॅटर्न आपण स्क्रीनवरती बघतो. परंतु फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये जनरली प्लेस द सोर्स ऑफ लाइट at the focus of a convex lens, so the plane wavefront is incident on the obstacle and another convex lens is used on the other sides of the obstacle. याच्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्सची रिक्वायरमेंट आहे कशामध्ये फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये. याच्यामध्ये काय केलं जातो कॉन्व्हेक्स लेन्स फोकस केला जातो सोर्स ऑफ लाईटच्या समोर ज्याच्यामुळे आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट काय होईल इन्सिडेंट होईल कशावरती ऑब्स्टॅकल वरती. आणि अजून एक दुसरा कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केला जातो तो ऑब्स्टॅकलच्या दुसऱ्या साइडला ठेवण्यासाठी. म्हणजे फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये लेन्सची किंवा लेन्सेसची गरज असते फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन मध्ये लेन्सची गरज नसते. दिस इज द डिफरंट टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन. आता आपल्याला बघायचं आहे एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. ठीक आहे, हे आहे डायग्राम एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. आपण आताच बघितलं ज्यामध्ये दोन लेन्सेस यूज केले आहे. हे स्क्रीन आहे फोकल लेन इतकं डिस्टन्स आहे स्क्रीन आणि दुसऱ्या कॉन्व्हेक्स लेन्स मधलं किंवा लेन्सच्या मधलं. हा काय आहे सोर्स आहे. यस, तर बघा फिगर शोज ए मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट यस at the focus of converging length. at the focus of converging length. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे यस काय आहे मोनोक्रोमॅटिक सोर्सचा लाईट आहे नाही सॉरी मोनोक्रोमॅटिक लाईटचा सोर्स आहे यस. आणि फोकस कशाने केलेला आहे कॉन्व्हर्जिंग लेन्सने. इग्नोरिंग एब्रिव्हेशन द इमर्जिंग बीम विल कन्सिस्ट ऑफ प्लेन पॅरलर रे रिझल्टिंग इन द प्लेन वेव्हफ्रंट. याच्यामध्ये फक्त प्लेन पॅरलर रेज कन्सिडर केलेले आहे त्याच्यापुढे आपल्याला काय होईल मिळेल प्लेन वेव्हफ्रंट मिळेल. दीज आर इन्सिडेंट ऑन द डिफ्रॅक्टिंग एलिमेंट सच ॲज ए स्लाइड. आता इथे स्लाइड्स आहे ए बी. हे प्लेन वेव्हफ्रंट काय होत आहे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे इन्सिडेंट होत आहे स्लाइड्स वरती. ए सर्क्युलर अपर्चर और डबल स्लिट्स अ ग्रेटिंग इटीसी. म्हणजे आपण स्लाइड्स कशाचा यूज करू शकतो सर्क्युलर अपर्चरचा पण यूज करू शकतो की डबल स्लिटचा यूज करू शकतो किंवा एखाद्या ग्रेटिंगला छिद्र बनवून आपण त्याचे यूज करू शकतो. इमर्जिंग बीम इज इन्सिडेंट ऑन अनदर कॉन्व्हर्जिंग लेन्स द फोकस द बीम ऑन दी स्क्रीन. आणि जे रेज स्लाइड्स मधून इमर्ज होईल म्हणजे बाहेर निघेल स्लाइड्स मधून ते रेज पण कुठे कॉन्व्हर्ज करायचे आपल्याला इन्सिडेंट करायचे आहे कॉन्व्हर्जिंग लेन्स वरती दुसऱ्या कॉन्व्हर्जिंग लेन्स वरती. आणि ते फोकस होईल बीम ऑन दी स्क्रीन आणि ते कुठे फोकस होईल स्क्रीन वरती फोकस होईल. हे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. इन दिस केस अ सर्क्युलर अपर्चर यस इज ए पॉइंट सोर्स and the lens are biconvex for linear element like slides. याच्यामध्ये सर्क्युलर अपर्चरचा यूज केलेला आहे आणि यस हा काय पॉइंट सोर्स आहे आणि हे जे लेन्सेस यूज केले आहे याच्यामध्ये हे कसे आहे बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे. सोर्स इज लिनियर अँड द लेन्स आर सिलेंड्रिकल इन शेप सो दॅट फोकस इमेज ऑल्सो लिनियर. आपण जो सोर्स इथे यूज केलेला आहे तो कसा आहे लिनियर आहे आणि जे लेन्सेस यूज केलेले आहे ते कसे आहे सिलेंड्रिकल लेन्सेस आहे त्याच्यामुळे जो इमेज फोकस होईल ती कशी राहील लिनियर राहील. इन आयदर केस अ प्लेन वेव्हफ्रंट अप्रोचेस अँड लीव द डिफ्रॅक्टिंग एलिमेंट. दिस इज ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ फ्रॉनहोफर
डिफ्रॅक्शन. या केसमध्ये प्लेन वेव्ह फ्रंट काय होतो, अफॉर्च होतो आणि लिव्ज आपल्याला मिळते डिफ्रॅक्टिंग इलिमेंट. कॉन्व्हर्जिंग हे जे लेन्स आपण इथे बाय कॉन्व्हेक्स लेन्स यूज केलेला आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला प्लेन वेव्ह फ्रंट मिळतो आणि तो प्लेन वेव्ह फ्रंट इथे कॉन्व्हर्जिंग लेन्स घेतल्यामुळे फक्त पॅरलल बीम याच्यामध्ये काय होत आहे, पास होत आहे. ते पॅरलल बीम या स्लाइड्स वरती काय होत आहे, इन्सिडेंट होत आहे. त्यामुळे म्हणजे हा प्लेन वेव्ह फ्रंट झाला. इथून ते काय होईल, इमर्ज होईल. ते इमर्ज झालेले रे सेकंड कॉन्व्हेक्स लेन्स वरती काय होईल, इन्सिडेंट होईल आणि याच्यापासून आपल्याला काय मिळेल, डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला स्क्रीनवरती आढळून येईल. ही काय आहे, एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. आता आपल्याला बघायचं आहे फ्रॉन ऑफ अ डिफ्रॅक्शन ऍट सिंगल स्लाइड. फ्रॉन ऑफ अ डिफ्रॅक्शन ऍट ए सिंगल स्लाइड. फिगर शो म्हणजे ही जी आधीची फिगर आहे ही काय इंडिकेट करत आहे, फिगर शोज द क्रॉस सेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट वाय डॅश. इथे आहे प्लेन वेव्ह फ्रंट y dash incident on a single slit of width AB. The center of the slit is at point O. AB ही स्लाइड्स आहे आणि त्याचं सेंटर काय आहे, O आहे. As the width of slit is in the plane of paper, its length is perpendicular to the paper. The slits can be imagined to be divided into number of extremely thin slits. The movement of plane wavefront reaches the slits. Each slit element becomes the secondary source of cylindrical wavefront responsible for diffraction in all possible direction. याच्यामध्ये हे डायग्राम काय, क्रॉस सेक्शन आहे. प्लेन वेव्हफ्रंट कोणता आहे, वाय डॅश आणि तो कुठे इन्सिडेंट झालाय, सिंगल स्लाइड्स वरती इन्सिडेंट झालाय. त्याची विड्थ काय आहे, AB आहे. त्याचा सेंटर काय आहे, O आहे आणि ही कशी आहे, प्लेन ऑफ परपेंडिक्युलर आहे. याची जी लेंथ आहे ती परपेंडिक्युलर प्लेनला. आणि ही स्लिट जर आपण डिवाइड केली नंबर ऑफ एक्स्ट्रीमली छोट्या छोट्या स्लाइड्स मध्ये जर आपण याला डिवाइड केली तर मुवमेंट ऑफ प्लेन वेव्हफ्रंट रिचेस होईल स्लाइड्स वरती आणि स्लाइड्स एलिमेंट्स बिकम द सेकंड. आणि ते पण काय अकॉर्डिंग टू हेगन्स प्रिन्सिपल दिस इज ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळेल, डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला आढळून येईल. A cylindrical lens kept next to the slide converging the emerging beam on the screen kept at the focus. आणि सेकंड कॉन्व्हेक्स लेन्स सिलेंड्रिकल लेन्स त्याच्या पुढे ठेवलेला आहे कॉन्व्हर्जिंग बीमला कॉन्व्हर्ज करण्यासाठी. आणि तो कुठे होईल आणि ती बीम कुठे जाईल, स्क्रीन वरती काय होईल, फोकस होईल. द डिस्टन्स D, कॅपिटल D बिटवीन द स्लिट्स अँड द स्क्रीन is practically the focal length f of the lens. हे जे डिस्टन्स आहे स्क्रीन आणि स्लाइड्स मधलं ते काय असायला, किती असायला पाहिजे, फोकल लेंथ इतकं असायला पाहिजे, लेन्सच्या फोकल लेंथ इतकं असायला पाहिजे. फॉर द प्रॅक्टिकल सेटअप द विड्थ A of the slits is of order of 10⁻⁴ to 10⁻³ मीटर. जी विड्थ आहे स्लाइड्सची, हे जी स्लाइड्स आहे याची विड्थ आहे ती किती असायला पाहिजे, 10⁻⁴ to 10⁻³ millimeter and distance capital D is the order of 10 मीटर आणि कॅपिटल D चं डिस्टन्स किती असायला पाहिजे, 10 मीटर. दॅट इज कॅपिटल D is greater than A. सॉरी इथे D झाला, इथे A पाहिजे. कॅपिटल D इज ग्रेटर दॅन A. आता आपल्याला काढायचं आहे लोकेशन ऑफ मिनिमा अँड मॅक्झिमा. आता आपल्याला मिनिमम पॉइंट, मिनिमा आणि मॅक्झिमाची लोकेशन काढायची आहे. हे डायग्राम आहे फ्रॉन ऑफ अ डिफ्रॅक्शन ऑफ ए सिंगल स्लाइड्स. ठीक आहे.
location of minima and maxima. The rays parallel to the axis from all points from A to B are focused at the central point P0. जे पॅरलल रे ह्या स्लाइड्स मधून जे पॅरलल रे इमिट्स होत आहे ते सेंट्रल फोकस होत आहे कुठे सेंट्रल पॉइंट वरती P0 वरती. Thus all these ray must be have equal optical path. एकाच पॉइंट वरती इथे इन्सिडेंट होत आहे P0 पर्यंत. बघा याचाच अर्थ असा आहे की ते रेज इक्वल ऑप्टिकल पाथ काय करत आहे कव्हर करत आहे. हेन्स ऑल दीज अराइव ॲट P0 will same phase and thereby produce constructive interference at PO. सेम ऑप्टिकल पाथ कव्हर करत आहे याचाच अर्थ ते P0 वरती सेम फेजने येत आहे म्हणजे तिचा फेज डिफरन्स म्हणजे फेज काय आहे प्रत्येक वेव्हचा सेम आहे. म्हणून आपल्याला माहित आहे जर सेम फेज असेल तर कोणता इंटरफेरन्स प्रोड्यूस होईल इथे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स प्रोड्यूस होईल कुठे ऍट P0 वरती. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स प्रोड्यूस ऍट PO और P0. PO ने इंडिकेट केला आपण PO. द पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रे इज BC. आता आपल्याला थांबा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स प्रोड्यूस ॲट P0 इन द केस ऑफ P. आता आपण पॉइंट P कन्सिडर केलेला. आता P0 आपल्याला माहित आहे इथे काय होईल कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स पॅटर्न मिळेल. आता आपण पॉइंट P केलेला आहे. इन द केस ऑफ पॉइंट P ॲट सर्क्युलर पोझिशन थीटा द ऑप्टिकल पाथ ऑफ द रे फ्रॉम A to C till point P are equal as AC is normal to AM. आता इथे बघा इथे AC याचा ऑप्टिकल पाथ आपल्याला ऑप्टिकल पाथ वरून समजते की पॉइंट मॅक्झिमम आहे की मिनिमम आहे. द ऑप्टिकल पाथ ऑफ द रे फ्रॉम A and C till point P are equal. इथे जे ऑप्टिकल पाथ आहे A to C काय राहील इक्वल राहील. म्हणून कारण की AC काय आहे नॉर्मल आहे कशाला AM ला. AC is normal to AM. AM ला AC C आहे हा पॉइंट AC नॉर्मल आहे म्हणून कारण इथे अँगुलर पोझिशन दिले आहे थीटा. ठीक आहे म्हणून त्याचा ऑप्टिकल पाथ काय राहील सेम राहील. फ्रॉम द पॉइंट onward there is no path difference or phase difference between these rays. Hence the path of ray between AB and AC are responsible for the net path difference or phase difference at point P. आपण जर ऑनवर्ड पॉइंट मध्ये बघितला त्या कोणताही पाथ डिफरन्स राहणार नाही त्यावेळी तिथे आणि कोणताही फेज डिफरन्स पण राहणार नाही. म्हणून पाथ ऑफ द रे बिटवीन आता कोणत्या रे वरून आपण याचा पाथ डिफरन्स काढू शकतो A B and AC. रेज बिटवीन AB डायग्राम मध्ये बघा AB and AC are responsible for the net path difference or phase difference at point P. या दोन पॉइंटच्या रेज वरून AB आणि AC च्या पाथ डिफरन्स वरूनच आपण त्याचा पॉइंट्सचा मॅक्झिमा आणि मिनिमा हे काढू शकतो. द पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रे इज BC. आता आपल्याला पाथ डिफरन्स एक्स्ट्रीम रे BC चा काढायचा आहे. BC इज इक्वल्स टू A sin थीटा.
BC इज इक्वल्स टू हे ए आहे, ए साइन थीटा. धिस इज इक्वल टू लॅम्बडा. तो कशाच्या बरोबर राहील? लॅम्बडाच्या बरोबर राहील. लेट के बी द मिड पॉइंट ऑफ AC. के काय घेतलेला आहे आपण? मिड पॉइंट घेतलेला आहे AC चा. म्हणून AC इज इक्वल्स टू काय होईल? मिड पॉइंट ऑफ AC. हेन्स OK इज इक्वल्स टू 1/2 BC. ठीक आहे. OK इज इक्वल्स टू 1/2 BC इज इक्वल्स टू λ/2. डायग्राम मध्ये समजेल तुम्हाला. OK हे बघा डायग्राम इथे. OK इज इक्वल्स टू 1/2 BC इज इक्वल्स टू λ/2. BC ची व्हॅल्यू किती आहे? लॅम्बडा. म्हणून λ/2. The path difference between AP and OP is λ/2. Path difference AP आणि OP हे बघा. AP आणि OP याचा पार्ट डिफरन्स किती आहे? किती आहे? λ/2 प्रोड्यूस होत आहे. म्हणजे हाफ ऑफ द लॅम्बडा. म्हणजे काय येईल इथे? कोणता इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होईल? पॉइंट P वरती डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ऍट P. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ऍट P. आता आपण अजून इक्विडिस्टन्स पॉइंट कन्सिडर केलेले आहे. नाउ कन्सिडर एनी पॉइंट इक्विडिस्टन्स रिस्पेक्टिव्हली फ्रॉम A and O such as G and H separated by a distance a/2 along the slides. अजून आपण पॉइंट कन्सिडर केलेले आहे. हे AB तर स्लाइड्स आहे, त्याच्यामध्ये आपण अजून इक्विडिस्टन्स वरती पॉइंट कन्सिडर केलेला आहे G आणि H. इथून AO आणि BO हे डिस्टन्स किती आहे आपला? A to B डिस्टन्स किती आहे? A आहे. तर इतकं डिस्टन्स किती होईल? a/2 आणि इतकं डिस्टन्स किती होईल? a/2. म्हणून सेपरेटेड बाय अ डिस्टन्स a/2 अलॉंग दी स्लाइड्स. इन दिस a/2 अलॉंग दी स्लाइड्स. इन दिस केस द पाथ डिफरन्स ऑफ λ/2 at P. Thus all such pair of point between AO and AO and OB will produce destructive interference at P. या केसेस मध्ये जे पाथ डिफरन्स आहे तो किती असतो? λ/2 असतो त्या पॉइंट वरती. म्हणून प्रत्येक पेअर कशामधली? AO आणि OB याच्यापासून जे प्रोड्यूस होईल ते काय राहील? पाथ डिफरन्स. इथून जो पाथ डिफरन्स होईल तो किती राहील? λ/2 राहील. म्हणजे त्या पॉइंट वरती कोणता इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होईल? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स पॅटर्नच प्रोड्यूस होईल ऍट P. दिस मेक्स पॉइंट P टू बी द फर्स्ट मिनिमम. याचाच अर्थ तो पॉइंट P हा काय आपला फर्स्ट मिनिमम आहे. The path difference is 2 λ, 3 λ up to n λ between the extreme rays reaching them, and it can be seen that this point will be dark. Destructive interference आहे म्हणजे कसे राहील तो पॉइंट? डार्क राहील. And hence will be the position of dark fringes. आता आपल्याला hence at the location of nth minima. आता आपल्याला nth मिनिमाचे लोकेशन. तर पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रे किती असतो? A sin theta is equals to plus minus n lambda. This is equation 1. The path difference between the extreme rays at nth maxima as A sin
sin theta is equals to plus minus n plus 1 by 2 lambda. This is equation 2. In reality, these are nearly midway and not exactly midway between the dark fringes. आता आपल्याला बघायचं आहे distance of minima and maxima from the central bright point. Distance between maximum and minimum. Central bright point. सेंट्रल ब्राइट पॉइंट पासून मॅक्झिमा आणि मिनिमाचा डिस्टन्स किती आहे ते आपल्याला का बघायचं आहे आता. डिस्टन्स ऑफ मिनिमा अँड मॅक्झिमा फ्रॉम दी सेंट्रल ब्राइट पॉइंट, दॅट इज द डिस्टन्स ऑन दी स्क्रीन. लेट आताच आपण इक्वेशन बघितले आहे. येण्यात मिनिमा आणि येण्यात मॅक्झिमम पॉइंटचा. लेट y nd and y nb be the distance of nth dark point and nth bright point from the central bright point. हे डिस्टन्स घेतले सेंट्रल ब्राइट पॉइंट पासूनचे डार्क पॉइंटचा आणि nth डार्क पॉइंटचा आणि nth ब्राइट पॉइंटचा. At the nth dark point on either side of the central bright point किती राहील. युजिंग इक्वेशन फर्स्ट आपल्याला माहिती आहे इक्वेशन आताच बघितलं आपण. थीटा एन डी इज इक्वल्स टू वाय एन डी अपॉन कॅपिटल डी इज इक्वल्स टू एन लॅम्बडा अपॉन ए अँड वाय. याच्यावरून आपण वाय एन डी ची व्हॅल्यू काढू शकतो. वाय एन डी इज इक्वल्स टू एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन ए इज इक्वल्स टू एन इंटू डब्ल्यू. डब्ल्यू इज इक्वल्स टू काय आहे आपलं हे डब्ल्यू विथ. विथ किती राहते लॅम्बडा डी अपॉन ए, म्हणून ते आपण डब्ल्यू व्हॅल्यू पुटअप केली आहे. सिमिलरली ऑल्सो ॲट nth ब्राइट पॉइंट ऑन आयदर साइड्स ऑफ द सेंट्रल ब्राइट पॉइंट किती राहील. थीटा एन बी इज इक्वल्स टू वाय एन बी अपॉन डी नियरली इक्वल टू एन प्लस 1/2 ब्रॅकेट कंप्लीट लॅम्बडा बाय ए. दिस इज इक्वेशन 2. We can calculate y and b is nearly equal to n plus 1/2 bracket complete y capital D lambda capital D upon a is nearly equal to n plus 1/2 into w. Lambda capital D upon a, it is the w, it is the fringe width, where w is equals to lambda capital D upon a is similar to the fringe width. The width of the central bright fringe is the distance between the centers of first dark fringe on either side. आपल्याला सेंट्रल ब्राइट फ्रिंज ची जर विड्थ काढायची असेल तर ती काय राहते डिस्टन्स राहते कशामधलं सेंट्रल ऑफ फर्स्ट डार्क फ्रिंज ऑन आयदर साइड्स ऑफ आयदर साइड्स. Hence the width of central bright fringe is WC is equals to 2y 1d is equals to 2w is equals to 2 lambda capital D upon a. Lambda capital D upon a. हे झालं distance of maximum and minimum from the central bright point. आता आपल्याला
जसं आपण इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये पण विड्थ काढली आहे तसंच इथे पण विड्थ आहे, फक्त इथे इंटरफेरन्स मध्ये इथे स्मॉल डी येते, इथे काय येते स्मॉल ए येते. समजलं? इट इज द डिस्टन्स बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट फ्रिंजेस और कॉन्झिक्युटिव्ह डार्क फ्रिंजेस एक्सेप्ट द सेंट्रल ब्राईट फ्रिंज. आता आपल्याला बघायचं आहे कंपॅरिझन ऑफ यंग्स डबल स्लिट्स इंटरफेरन्स पॅटर्न अँड द सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. कंपॅरिझन बघायचे आपल्याला. काय कंपॅरिझन आहे यंग्स डबल स्लिट्स इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये आणि सिंगल स्लिट्स डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये. Comparison of Young's double slits interference pattern and single slit diffraction pattern. आता आपण 2 कॉलम केलेले आहे याच्यामध्ये. Young's double slits interference pattern and single slit diffraction pattern. First point, in double slits, the slits in the Young's double slits experiment are much thinner than their separation. जी स्लिट्स आपण यूज करतो डबल स्लिट्स एक्सपेरिमेंट मध्ये ती कशी असायला पाहिजे, थिन असायला पाहिजे, दॅट इज फ्यू नॅनोमीटर. आणि सिंगल स्लिट्स डिफ्रॅक्शन मध्ये सिंगल स्लिट्स यूज फ्रॉनोफर एक्सपेरिमेंट, इट इज यूज ऑफ विथ लेंथ दॅन 1 millimeter. Second point, by using the base setup we can see about 30 to 40 equally spaced bright and dark fringes of same brightness. जर व्यवस्थित सेटअप असेल तर आपण किती बघू शकतो, आपण 30 to 40 इक्वली स्पेस ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस सेम ब्राईटनेसचे आपण बघू शकतो. कशामध्ये, डबल स्लिट्स एक्सपेरिमेंट इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये. By using the base setup, we can see around 20 to 30 fringes with central fringe being the brightness and central maxima is more bright as compared to secondary mini-maxima and brightness of the secondary mini-maximum is decreases. परंतु डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये, सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये आपण चांगला सेटअप जर केला तर आपल्याला 20 किंवा 30 फ्रिंजेस आपल्याला आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये जो सेंट्रल फ्रिंज असतो तो जास्त ब्राईट असतो, सेंट्रल मॅक्झिमा हा जास्त ब्राईट असतो ॲज कम्पेअर टू सेकंडरी मॅक्झिमापेक्षा. आणि ब्राईटनेस ऑफ सेकंडरी मॅक्झिमम हे काय होत जाते, डिक्रीज होत जाते, कमी होत जाते. कशामध्ये, सिंगल स्लाइड डिफ्रॅक्शन पॅटर्न. हे झालं कंपॅरिझन ऑफ यंग्स डबल स्लिट्स इंटरफेरन्स पॅटर्न अँड सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. In this way we have complete this chapter 7. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लास्ट पेजवरती एक टेबल दिलेला आहे, तो टेबल तुम्ही चांगला वाचून घ्या. त्याच्यात आहे कंपॅरिझन बिटवीन इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन पॅटर्न. Thank you for watching this video. Okay, bye bye.